और 50 बाकी है। प्रेम बघा प्रेम, हम साथ साथ है। जो से मी कोण तुझी कोण आहे? पाऊस का पडतोय मला तेच कळत नाही. हॉलच्या खिडकीमध्ये चिमण्यांनी घरटं बनवलं. ही खिडकी उघडत, फिर भी वो हमें बर्दाश्त करते हैं और हमें भी कभी हमारी गलतियां जाने देते हैं, इसलिए हम भी माई को थैंक यू बोलते हैं ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा आहे माझा माहेरचा व्लॉग. दिवाळी झाली अमरावतीची आणि मी आली आहे माझ्या माहेरी सिन्नरला भाऊबीज करण्यासाठी. आणि सेम डेला माझ्या आईचा 50th बर्थडे पण होता. तर दोन्ही ओकेजन एकाच दिवशी आले आहे. मी चालले आता त्यांच्या माहेरी भाऊबीज करायला. येस, आणि इथे पण भाऊबीज सेलिब्रेशन होणार आहे, ते पण तुम्ही बघा. आणि मी चालली माझ्या माहेरी, ते पण बघा रात्री. हो, वहिनीचं पण भाऊबीज कसं होईल तर मी वहिनीचं चॅनलचं नेम टाकते. वहिनीचं पण भाऊबीज बघा तुम्ही मस्त पैकी. चलो बाय बाय. आणि आज आहे मम्मीचा 50वा बर्थडे. मॉम 50 पार्टी भेटणारच नाही आपल्याला पार्टी भेटणारच नाही. पार्टीसाठी येणार संध्याकाळी. येस, मी येणार आहे संध्याकाळी, कारण मम्मी पार्टी देणार आहे आम्हाला. आई पार्टी देणार आहे आम्हाला, आम्ही देणार आहे. ठीक है, चला बाय बाय. कामिनी वहिनी रांगोली काटता है भाऊबीज. आपको याद नहीं आ रही आपके भाई की? मैंने तो कॉल किया है और हमारे यहाँ ना रक्षाबंधन ज्यादा मनाते हैं. हाँ, तो आपने रक्षाबंधन सेलिब्रेट किया था इसलिए अभी नहीं गए क्या? नहीं जा रही, वापस एग्जाम आएगी तो. हाँ, कामिनी वहिनी अभी एग्जाम के लिए भी गई थी, तो इसलिए उन्होंने अभी ड्रॉप किया प्लान. वो अगले महीने या फिर दिसंबर में जाने वाली है. 1-2 दिन के लिए मैं नहीं जा सकती बार बार. यस, हमारी ये वाली बहनी बहुत दूर की है. यहाँ पे दिखाओ तो आप हाय कर दो. हेलो. मेरी ये बहनी गुजरात की है, तो उनको परवड़ता नहीं इतना दूर. हाँ, वापस जाना, इसलिए उन्होंने तो इसलिए वो अभी अगले महीने जाने वाली है. और आप कब जाने वाली हो? मेरा इधर ही है सब. मम्मीचं इथंच आहे. 5 मिनिट जायचं, 5 मिनिटात घरी यायचं. इनका अच्छा है ये, ऐसे साइड में जवळ असतं ना, यांचं मस्त असतं. यहाँ मैं पूरा रात ट्रैवल करके आई हूँ बेचारी. तो हम दोनों ने दूर शादियां कर ली. वही तो अभी मम्मीने मस्त अनारसे, या सगळे अनारसे खायला. मेड बाय मम्मी. हे बघा, आमच्या हॉलच्या खिडकीमध्ये चिमण्यांनी घरटं बनवलंय. ही खिडकी उघडत नाही. ही खिडकी मम्मीने ते उघडतच नाही. 3 मजले असतात चिमण्यांची, 3 घरटे बनवले. इथे चिमणी, इथे हे पहिलं घरटं होतं. इथे चिमण्या आहे ऑलरेडी. बघा, तुम्हाला पिल्लं पण दिसतील त्याच्यामध्ये. एवढं दिसून नाही ते का इकडून. आणि इथे दुसरी चिमणी. अगं ती चिमणी किती छान आहे. ती नॉर्मल वाली चिमणी नाही आहे, लाइनिंग वाली. हे बघा, लाईनच तिला वेगळ्या चिमण्या मस्त. वाटतंय 50वा बर्थडे तुझा? कोणतं टेन्शन? तू 2 सुना आहे, एक जावई, आता कोणतं टेन्शन?
टेंशन रहता है माइयों को हमेशा। कौन सा, यही तो प्रॉब्लम है माई लोग का। टेंशन ना हो तो उनको टेंशन हो जाता है कि टेंशन क्यों नहीं है। अच्छा ऐसा है क्या, ऐसा है क्या? तो बहुत जीजू की याद आती है उनको बोलते हैं। इकडे बघ. हा ठीक आहे. तर आता मस्त 50 दिवे बनवून घेतले, कारण मम्मीचा 50वा वाढदिवस आहे. मी बनवत होती पण मम्मीने माझे दिवे रिजेक्ट केले, मग मम्मी स्वतःच बसली करायला. मग आता आम्ही वहिनी, मी, मम्मी, आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त छान 50 दिवे बनवून घेतले. औक्षण घालायचा, भाऊबीज वगैरे पण सेलिब्रेट केलं मी, आणि मम्मीचा बर्थडे पण सेम डेला आला आहे. आणि मला सुट्टी नव्हती ऑफिसला, त्याच्यामुळे मग मी नंतर बाकीचं काही शूट केलेलं नाहीये. आणि आता माझं ऑफिस झालंय, आम्ही दिवे पण बनवले आणि आता आम्ही रेडी होऊन निघू. पाऊस का पडतोय मला तेच कळत नाही. मस्त छान पावसाचं वातावरण झालंय. तर मी ना आता आली आहे खाली स्नेहलकडून साडी घ्यायला. मी जी साडी आणली ना तिचा ब्लाऊज बसत नाही आहे, आणि माझ्याकडे अजून एक्स्ट्राचे आहेत, तर मग मी त्याच्यावर मॅच होईल अशी एखादी स्नेहलची साडी घेते आता घालायला. तर मी झाली आहे तयार, आणि स्नेहलने मला छान साडी वेअर करून दिली आहे. मला काही जमत नाही साडी घालणं, आणि मला स्नेहलने 10 मिनिटात पटकन तयार करून दिलं आहे. आता ती तयार होते, मम्मी ऑलमोस्ट रेडी झाली, आणि आता आम्ही निघू मग बाहेर. आणि बाहेर पावसाचं वातावरण झालंय. इकडे मम्मी पण छान रेडी होते, आणि मम्मीने ही साडी वेअर केली आहे मस्त. हे बघा, मी अशी मस्त छान पिंक साडी पिंक साडी वेअर केली आहे. स्नेहलची साडी आहे, स्नेहलनेच घालून दिली आणि ती मला काही जमत नाही. तर खूप छान दिसते. चला निघूया. दिवे बनवून घेतले आणि ती मम्मी मस्त रेडी आहे. चला आता आम्ही केक घेऊन येतो पटकन. मस्त मम्मी रेडी झालेली आहे. दादा, वहिनी, यश, स्नेहल, आम्ही सगळे आलो आहे. आता मावशीन ते येत आहे, मामान ते पण येत आहे आम्हाला जॉईन करायला. आई साहेब इकडे बघा ना, आता तरी टेन्शन नका घेऊ. साहेब को भी अभी भी काम ही करना है क्या आई साहेब को. इकडे ना मस्त 50 दिवे करून आणले होते ना आम्ही, त्यात आता तेल टाकतोय. मावशीन ते पण आता आम्हाला 5 मिनिटात जॉईन करेल. मावशी, मामा, आजी वगैरे, प्रियंका वहिनी ते पण येणार. स्नेहल दाखव ना. इकडे मस्त स्नेहलने छान साडी वेअर केली. इकडे कामिनी बहिणी. हॅपी बर्थडे आजी. मी आजी नाहीये, कोण आहे? मी आतू आहे. बाय बाय. हॅपी दिवाळी गाता. हॅपी दिवाळी गाता. मस्त आता मावशी, अजित भाऊन ते सगळे. प्रियंका ही आमची होणारी बहिणी, ही आमची ब्राईड टू बी, बहिणी टू बी. एक आकांभूषण नाही आले का? इकडे आजी, मामान ते पण आले. मस्त दिसते मावशी, छान दिसते मावशी. मस्त छान साडी वेअर केली मावशीने पण. गाथा बघा कशी विश करते. काय हॅपी काय नाही बोल आजीला विश कर. बर्थडे गोड, किती गोडुली. मस्त बोलायला लागली आता गाथा. हो जी, तुम्हाला पण हॅपी दिवाळी.
75 असते आपली चौऱ्याहत्तर आणि हा म्हणजे 175 तुझी 50 गेली तर माझी 75. येस मम्मीची 50 आणि आजीची 75. 75. तुम्ही साजरे करा सगळं नाही का? 50 गेली 75 करा. आजी आता सांगून देते 75 करा माझी. शॉर्ट घेते केक खाता खाऊ गुल्ली आमची बहीण. झाले आता बर्थडे सेलिब्रेशन. आता आम्ही सगळे जेवण करायला बसलोय. हाय कहाँ से लाया केक? केक कहाँ से लाया? ठीक है मैं बाद में बताती हूँ. या ठिकाणी आज बऱ्याच दिवसांनी सर्व परिवार एकत्र आला याचा आम्हाला आनंद आहे. याचं निमित्त होतं आमच्या मावशीचा वाढदिवस. बटरस्कॉच गाता. बर्थडे कोणाचा होता सांग ना? बर्थडे कोणत्या आजीचा? आलोय आता मी घरी. मस्त छान बर्थडे झालाय. मस्त जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा वगैरे मारला सगळ्यांनी बराच वेळ आणि आता आलोय मी घरी. कैसे लगा? कसा वाटला बर्थडे? 50 वर्षाची झाली. कसं वाटतंय तुला? आणि इथपर्यंत संकटांना तोंड देत इथपर्यंत आले देवाच्या कृपेने आणि त्याच्या कृपा राहिली तर पुढे चांगलं जाईल माझं आयुष्य. अरे मेरे को भी ये बोलना है. माई इतने मतलब एज में बड़े हो गए हैं फिर भी वो हमें बर्दाश्त करते हैं और हमें भी कभी हमारी गलतियां जाने देते हैं. इसलिए हम भी माई को थैंक यू बोलते हैं ना. बोलो सर थैंक यू. क्योंकि मम्मी गलतियां माफ करती है ना. मम्मी माई हमारी गलतियां माफ करती है. हाँ तो मम्मी करेगी ना माफ. मम्मी ही बच्चों की गलतियां माफ करती है. अच्छा ओके बोलो क्या मोठा काय तुम्ही हिंदी का बोलताय? मराठी बोला ना. आज आमचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि सर्व शांततेत पार पडलं आणि आम्हाला शेवटी आईस्क्रीम पण भेटलं. सर्व आईस्क्रीम खाऊन खुश झाले आणि प्रत्येकाच्या घरी गेले. आता तुम्ही पण झोपून घ्या, आम्ही पण झोपून घेतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगला.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस. सगळं काही मिळालंय मला देवाच्या कृपेने. 50 वर्ष जावई पण भेटला, 50 वर्षामध्ये सुना पण भेटल्या. हा, म्हणजे 3 मुलांचे एका मागे 9 महिन्यात 3घांचे लग्न झाले. काही देवाने बरोबर 50च्या आत होऊन गेलं बघ. 50च्या आत माझं सगळं कम्प्लीट झालेलं आहे. नाईस. फक्त एकच कमी आहे, काहीच कमी नाही, खूप भेटलंय. देव देतो तेवढं ग्रेटफुल राहा, अजूनच पप्पांची पाहिजे. फक्त कमी आहे, बाकी सगळं मिळालंय मला. अच्छा, मला मेरे को लगा दुसरा कुछ असते- बोलेगा. असते, म्हणजे आणखी आम्ही येस, पप्पांची खूप कमी. हो. बस तेवढंच एक कमी. तर मग अशा पद्धतीने छान बर्थडे झालाय. आणि जसं मम्मी म्हटली, आम्ही पप्पांना खूप मिस करतोय. आणि भाऊबीज नसती तर ऋषी पण असता, तर मी ऋषीला पण मी खूप मिस करते पप्पांसोबत. तर येस, असा होता छानसा बड्डे मम्मीचा छोटूसा. आणि बस इथेच आता संपवते मी. आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.